श्री गणेश खोणे. पळसपे संघ टॉस पुन्हा एकदा त्यांच्या बाजून राहिलाय. पुन्हा फिल्डिंगचा निर्णय आणि करण ठोंबरे हर्षद ठोंबरे ही मात्र फिक्स ओपनिंग पेअर आपण पुन्हा पाहतोय खोणे टीमच्या माध्यमातून. आणि इकडे स्ट्रायकर बॉलर द पॉवर प्ले स्पेशालिस्ट मोरिया 11 पळसपे टीमचा राजू ठाणगे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बक्षीस पात्र फेरीसाठी सुरू असलेली ही लढाई. पहिला चेंडू राऊंड द विकेट आणि पहिल्याच बॉलर ब्रेक थ्रू. मोरिया 11 पळसपे संघाच्या समर्थकांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण. टाळ्या शिट्ट्या. पॉवर प्ले स्पेशालिस्ट का म्हटलं जातं बघा ऍक्शन रिप्ले. राईट अप राऊंड आले, बाहेर वळवला बॉलला, कटरचा वापर केला आणि मात्र बॅकफुटवरनं पंच करायचं होतं. मात्र बॅटचा चेहरा लवकर क्लोज झाला आणि मात्र एज लागून मात्र विकेट किपरने मात्र झेल टिपलाय. सिद्धांत म्हात्रे आणि पहिला ब्रेक थ्रू राजू ठाणगेने मिळवून दिलाय. आणि खोणे टीमचा मात्र एक प्रमुख फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलाय. तिसऱ्या क्रमांकावर सरफराज, त्याच्या समवेत कॅप्टन हर्षद ठोंबरे. सध्या नॉन स्ट्राईकला एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू खोणे टीमसाठी. गोलंदाजी करत असताना प्रथम षटक हाताळतो, 4 विकेट घेतो आणि बॅटिंग करतानाही सलामीला येतो आणि त्याला सरफराजची साथ मिळते का मात्र राजू ठाणगे. पहिल्या बॉलवर मिळाली विकेट. अजून एक विकेट. काय घडतंय मैदानाच्या आत. बॅक टू बॅक 2 हादरे, 2 झटके आणि जणू खोणे टीमचं आता डगआउट मात्र दणाणले, धाबे दणाणलेत. बिग ब्लू आपल्याला पाहायला मिळतो या सामन्यातील आणि राजू ठाणगे जाऊन पोहोचला हॅट्रिकच्या अंबरट्यावर. जी कामगिरी प्रणय या अगोदरच्या सामन्यामध्ये हर्षद ठोंबरेने केली होती, आता त्याच्याच विरुद्ध पळसपे संघाचा राजू ठाणगे जणू सांगतोय की आम्ही त्याच कॅलिबरचे आहोत बरं का. 2 चेंडूवर 2 धक्के. सूरज हातपुडे यांच्याकडनं हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. नवीन फलंदाज आकाश ठोंबरे आलेत. मोरिया 11 पळसपे आज जणू विचारच करून आलाय, निश्चय करून आलाय, दृढ निश्चय करून आलाय की बक्षीस पात्र फेरीमध्ये आम्हाला दाखल व्हायचे. मात्र खोणे टीमकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नक्की त्यांचे 2 विकेट गेलेत, मात्र फलंदाजीमध्ये डेप्थ नाहीये असं नाहीये. चांगले फलंदाज अजूनही त्यांच्या स्क्वॉडमध्ये आहेत आणि आता जबाबदारी आकाश आणि हर्षदवर. हॅट्रिकचा चेंडू आहे. एकाच दिवसातील दुसरी हॅट्रिक नोंदवली जाणार का. हॅट्रिकचा चेंडू. राजू ठाणगेला प्रोत्साहन दिलं जात आहे. ओहो, थोडा पुढे पडलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक, गलीचा क्षेत्ररक्षक किंबहुना थोडा पुढे असता तर कदाचित झेल आला असता. मात्र कमालीचं षटक, कमालीचं षटक पाहायला मिळतंय राजू ठाणगेचं. पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज मोरिया 11 पळसपेचा आणि सिद्ध केलंय पुन्हा एकदा त्याने या क्रीडांगणावर स्वतःला. अजून एक कॅचची संधी आणि इथे पहा ओव्हर हॅट्रिक संपन्न झालीये. इथे गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, टप्पा पुढे ठेवला आणि नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज सूरज हातमोडे यांच्या वतीने राजू ठाणगे यांच्यासाठी. जयेश हातमोडे यांनी झेल टिपला बघा. ऍक्शन रिप्ले मध्ये गती कमी केली, थोडंसं लालच दिलं आणि पुढे आले खरं तर आणि कमी गतीचा चेंडू. एज लागली, बॅटचा फ्लो स्ट्रेट होता, स्ट्रेट हिट करायचं होतं मात्र एज लागून बॉल गेला होतो अगदी कव्हर पॉइंटच्या दिशेने आणि मात्र 4 चेंडूमध्ये 3 विकेट प्राप्त केली. ओव्हर हॅट्रिक संपन्न केली आहे ती राजू ठाणगेने. आता हाही सामना अगदी लो स्कोरिंग पाहायला मिळतोय की काय. जे खोणी संघाच्या बाबतीमध्ये झालं खारकोपरच्या विरुद्ध, जिथे खारकोपर संघाला अगदी 24 वर त्याने थांबवलं आणि आता 30 नामुष्की खोणी संघावर आले की काय. कारण आतापर्यंत आपण पाहतोय एकही धावफलकावर नाहीये. 0 धावसंख्येवर 3 विकेट इथे मात्र गमावले गेलेत. नवीन फलंदाज आर्यन ठोंबरे 5व्या क्रमांकावर आणि कॅप्टन अजूनही नॉन स्ट्राईकला आहे. आता राजू ठाणगेचं काय षटक पाहायला मिळतंय. टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स होत असताना एक अपवाद वगळला तो हर्षद ठोंबरेचा. तर
जबरदस्त गोलंदाजी राजू ठाणगे. या गुलाबी थंडीमध्ये आग उकणारी गोलंदाजी आहे. या क्रीडांगणावर मात्र जबरदस्त गोलंदाजी. बॅकफूट वर जात असताना पंच केलं. पहिली धाव अर्जित केली गेली. वाडिश लॉंग ऑफला बॉलला टोलवलं. आर्यन ठोंबरे शेवटचा बॉल पॉवर प्ले मधील 1-3. सध्या नाजूक अवस्था श्री गणेश खोनी टीमची. ओहो हो प्लेड ऑन झाले हो. प्लेड ऑन होता राहिलेत. बॅटची एज लागली. हर्षदने देखील थोडा सुटकेचा निश्वास सोडला आणि बॉल गेला तो पाठीमागे. सिंगल मिळाली. जोरदार टाळ्या राजू ठाणगेसाठी झाल्या पाहिजेत. 2 धावा आणि तब्बल 3 विकेट या ओव्हरमध्ये आल्यात. जबरदस्त गोलंदाजी. मोरिया 11 पळसपे संघ पहिल्याच इनिंग मध्ये आपण पाहतोय प्रभाव टाकतोय या मॅच मध्ये, कारण हा सामना आता बक्षीस पात्र फेरीचा ठरलाय. जिंकणारा संघ किमान एक पारितोषिक त्याच्या नावावर घेऊन जाणार आहे. ती चमचमती क्रिस्टल ट्रॉफी त्या 5 पैकी एक त्यांना मिळणार आहे. ते कॅश प्राइज त्यांना मिळणार आहे. त्याचा क्रम नक्कीच शेवटच्या रात्रीमध्ये ठरेल प्रणय, मात्र एक मिळणार आहे निश्चित आहे. त्यामुळे रिकाम्या हाताने इथे जर विजय मिळाला तर रिकामे हात तुमचे राहणार नाही या स्पर्धेच्या शेवटी. तो प्रयत्न आता खरं तर मोरिया 11 पळसपे संघाचा आपण पाहतोय कुठेतरी वरचा ठरलाय. मात्र राहुल बाईकर एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू हाही पळसपे टीमचा, आणि त्याच्या समोर आहे तो कर्णधार हर्षद ठोंबरे. विसरून चालणार नाहीये की प्रचंड गुणवत्ता असलेला हाही खेळाडू आहे. आर्यन ठोंबरे त्याच्या समवेत आहे. पहिला बॉल दुसऱ्या षटकातील. यावेळेस बघा मनगडाचा वापर केला. कॅचची संधी आणि हर्षद ठोंबरेचा अडसर दूर झालाय. ज्या विकेटची होती आवश्यकता, ज्या विकेटने मात्र आता पळसपे संघ पूर्णपणे सामन्यामध्ये शिरकाव करत असताना पहिल्याच इनिंग मध्ये स्मिथ पवारने मात्र अगदी स्मिथ हास्य करत झेल टिपलाय जणू. यसला सूरज दादांकडनं स्मिथला देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात, आमचे सूरज दादा हात मोडे. राहुल बाईकर. राजू ठाणगेने पहिल्या बॉलवर विकेट मिळवली. राहुल बाईकर देखील पहिल्या चेंडूवर विकेट मिळवतोय. आतापर्यंत 4 विकेट गमावले श्री गणेश खोनी टीमने, आणि धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 2. 2ला 4 आहे. नाजूक अवस्था आहे. हाही सामना एकतर्फी होतोय की काय, आता हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. किरण मात्रे, आर्यन ठोंबरे काहीतरी तर फाईट द्यायला हवी. टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डर दोघे कोलॅप्स झाले. लोअर मिडल ऑर्डरवर आता मोठी जबाबदारी असणार आहे. 4 ओव्हरचा सामना आणि 2ला 4 अशी नाजूक अवस्था. आता खरी परीक्षा आहे ती खोनी टीमच्या फलंदाजांची. या अगोदरच्या सामन्यामध्ये प्रणय त्यांना इतकी फलंदाजी वाटायला आली नाही. वरच्याच फलंदाजांनी रन्स बनवले. मात्र आताही संधी मिळाली. संधीचं सोनं करावं लागेल, सिद्ध करावं लागेल. त्यावेळेस बघा एक पाव वाकवला आला होता. कार्पेट ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना चांगली फिल्डिंग मिड विकेटला पाहायला मिळते. चांगली फेकी. बॉलिंग एंडला 1 रन मिळते. धावसंख्या 3ला 4. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. भरपूर थंडी आपण पाहतोय. खाडीच्या बाजूला आपण पाहतोय क्रीडांगण आहे. समोर सध्या आपण पाहतोय अटल सेतू टू एअरपोर्टचं जे कनेक्टिव्हिटी आहे त्याचं सध्या काम प्रगती पथावर आहे, आणि लांगेश्वरचं एक क्रीडांगण आहे. यावेळेस अजून एका विकेटची संधी आहे आणि अजून एक विकेट डाऊन. निम्मा संघ मैदानाच्या बाहेर. अभयने हा झेल टिपलाय. लॉंग ऑफ वरून मात्र धावत आला वेगाने. चांगलं जज केलं बॉलला, घाई केली नाही अजिबात. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आता खोनी संघाचा कोणता तो तारणहार असणार आहे, कोणता तो फलंदाज आहे जो किमान धावा तरी धावफलकावर लावेल. राहुल बाईकर 3 चेंडू 1 धाव 2 विकेट. 3ला 5 आहे. सध्या नाजूक अवस्था आहे. सुपर 5चा सामना आहे. बक्षीस पात्र फेरीचा सामना आहे आणि जणू एकतर्फीच आतापर्यंत राहिलाय, आणि पूर्णपणे डॉमिनन्स आणि दबदबा, पूर्णपणे प्रभाव या सामन्यामध्ये मोरिया 11 पळसपेचा पाहायला मिळालाय. टॉस त्यांच्या बाजून राहिला. गोलंदाजी घेतली.
आणि नुसती घेतली नाही तर त्या निर्णयाला सार्थकी लावलंय आतापर्यंत यशस्वीरित्या. नवीन फलंदाज विवेक आपल्याला पाहायला मिळतोय. किरण म्हात्रे, विवेक 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे फलंदाज आहे. भरपूर प्रेक्षक वर्ग खरं तर पळसपे संघासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. भरपूर त्यांचे समर्थक उपस्थित आहेत. तर त्यांना उत्सुकता आहे. हो, यावेळेस बघा ब्लॉकहोलचा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता होते. अजून का किमान आपण पाहिलं प्रणय 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडूमध्ये 20-25 धावा, पण थोडं कठीण आहे कारण आता टॉप ऑर्डरचंही काही चाललं नाही पळसपेच्या गोलंदाजा समोर. तर आता लोअर मिडल ऑर्डरचा हा निभाव लागणार आहे का? आता हे टेनिस बॉल क्रिकेट, इथे 11व्या क्रमांकाचा फलंदाजही षटकार मारण्याची धमक ठेवतो. आणि इथे बघा पहिला येतोय का डाऊन दी ग्राउंड बॉल, आणि बॉल चाललाय तो सीमा पार आणि आला तो षटकार. ही चर्चा आपण करतोय. प्रत्येक फलंदाज इथे षटकार मारण्याची करत धमक ठेवतो आणि ती धमक सिद्ध केली ती विवेकने, ती ताकद सिद्ध केली ती विवेकने. अगदी साईड स्क्रीनच्या जवळ जाऊन तो बॅनरला चेंडू मात्र हिट झालाय. धावसंख्या 9 या आकड्यावर आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. यावेळेस बॅट फिरली, चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 गडी बाद धावा लागल्या धाव फलकावर त्या 9. मिहिरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब पुरावे आयोजित गावदेवी चषक आपण पाहतोय. ब गटातील शेवटची लढत सध्या प्रगतीपथावर आहे. दमदार आयोजन आणि दमदार नियोजन आपण पाहतोय. मयूर शेठ मात्र आणि संपूर्ण मिहिरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मोरावेच्या माध्यमातून 2:12 होतात आणि सध्या आपण पाहतोय की बक्षीस पात्र फेरीसाठी सुरू असलेली ही लढाई एका बाजूला खोनी कल्याण डोंबिवली परिसरातील संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो म्हणजे पळसपे संघ. अजूनही बरेच प्रेक्षक सध्या आपण पाहतो या सामन्याचा आनंद घेतात आयकिवरा इव्हेंटच्या माध्यमातून. त्यांचंही आम्ही पुन्हा एकदा आभार आणि स्वागत या ठिकाणी व्यक्त करतो की अजूनही ते त्याच्या संघांना खरं तर प्रोत्साहन करण्यासाठी, त्यांचा खेळ पाहण्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. रमेश पाटील तिसऱ्या षटकामध्ये 9-5. फलंदाजच्या डगआउट मधनं खरं तर आवाज येतोय की अजून फटके येऊ दे, आणि एका बाजूला आपण पाहतोय पळसपे संघाचे समर्थक त्यांनाही प्रोत्साहित करतायत की चांगली गोलंदाजी आतापर्यंत होते. पहिला बॉल उडवल्या ऑन साइडला, दूर राहिले, बॅकअप येत आहे. दुसरीचा प्रयत्न नाही. एकच धाव. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळतो डीप मधून. स्मित पवार एकच मिळाली, जास्त नाही. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10-5. रात्रीच्या गुलाबी थंडीमध्ये सध्या सुरू असलेला हा सध्या तरी पळसपे संघाच्या दिशेने एकतर्फी हा सामना. मात्र खोणी संघ इथूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडूमध्ये 4 ते 5 षटकार किंबहुना चौकार जरी आले तरी चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकते. फुलटॉस बॉल उडवल्या ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातात बॉल. 1 मोर विकेट डाऊन. स्मित पवार, आज स्मित पवार भरपूर चर्चेत राहतो क्षेत्ररक्षण करताना, आणि खोनी टीमला लागलेला अजून एक धक्का असणार आहे. फुलटॉस बॉल होता, बॅट फिरवली होती, मात्र अंतर पार करता आलं नाही. अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चेंडू जाऊन थांबला स्मित पवारच्या हातामध्ये. नवीन फलंदाज राकेश. दोन वाजून 14 मिनिटं होतात आणि अजूनही भरपूर प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय.
क्रीडांगणाच्या सभोवताली अशी मिळेल त्या ठिकाणी या खुर्च्यांवर कुठे जमिनीवर बसून मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चला सामन्याला आपण थोडी गती प्रदान करूया. पळसपे संघ सध्या आपण पाहतोय पूर्णपणे या सामन्यामध्ये त्यांच्या हिशोबाने सामना चाललाय असंच पाहायला मिळतंय. त्यांना पाहिजे तेव्हा विकेट मिळते, त्यांना पाहिजे तेव्हा धावा स्टॉप केल्या जात आहेत. यावेळेस समोर फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, एका टप्प्याने बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय आणि मात्र आलाय तो चौकार. राकेश आला त्याने चौकाराने मात्र सुरुवात केली. धावसंख्या 14च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. 14 लॉस ऑफ 6 विकेट, 14ला 6. पुढ्यात टाकला होता थोडासा चेंडू रमेश पाटीलने. ओव्हर पिच पद्धतीचा बॉल आणि त्याचा मात्र फायदा उचलला तो राकेशने. पुढचा चेंडू यावेळेस ऑन साइडला गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, वन बाउन्स, बॉलला कलेक्ट केले, दुसरी रनचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण होतात. सिंगल डबल, सिंगल डबल चालू आहे. धावगती पुढे चालली आहे. आवश्यक आहे, आवश्यक आहे. 16 धावा धावफलकावर होत आहेत. रमेश पाटील आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, 7 धावा, 1 विकेट. यावेळेस ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न आहे. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय, चांगली फिल्डिंग, पुन्हा एकदा डीप मधून आविष्कार. सिंगलच मिळणार. एक षटकार नक्की आला या इनिंगचा विचार केला, जोही मारला विवेकने तो बाद झाला. एक चौकार जो नुकताच आला राकेशच्या बॅटमधनं. उर्वरित धावा आल्यात त्या फक्त सिंगल आणि डबलने. आणि प्रणय एकही अवांतर धाव नाहीये, एकही वाईड बॉल नाही, एकही नो बॉल नाही, एकही लेग बाय नाही, एकही बाईज नाही. अप्रतिम अशी दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. कंट्रोल बॉलिंग. यॉर्कर लाईनचा बॉल होता, खोदून काढले अक्षरशः. काऊ कॉर्नरवर क्षेत्ररक्षक येतोय पुढे अगदी मिडॉनच्या जवळ आणि इथे मिळते सिंगल. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि श्री गणेश खोणी संघ 6 गडी बाद धावसंख्या आहे ती 18 धावा. 18ला 6. आज अनेक नामवंत संघ आपण पाहिले. चिर्ले नावे गाडी ज्यामध्ये चिर्ले संघ जिंकला ब गटामध्ये. जासई, त्यानंतर आपण पाहिलं तर बॉस फायटर ओवळे, त्यानंतर अजनबी ओवळे, बेलवली, जयमान खारकोपर, वेताळदेव चांबारली. आणि त्यामध्ये म्हटलं हे सर्वोत्तम 2 संघ, एका बाजूला मोरिया 11 पळसपे, दुसऱ्या बाजूला श्री गणेश खोणी. आणि सध्या पूर्णपणे पळसपे संघाची मक्तेदारी इथे पाहायला मिळाली आहे खरी, मात्र क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा लागल्या धावफलकावर 18 सध्याच्या घडीला. आयुष गरत, चला सामन्याला थोडी गती प्रदान करूया. आयुष गरतने गेल्या सामन्यामध्ये शेवटचं षटक हाताळलं होतं, 2 धावा दिल्या होत्या, हे विसरून चालणार नाही. यस, एक लेग बाय आणि एक सिंगल बरोबर. आणि इथे बघा कलात्मक फटका, इम्प्रोवाइज केलं. फुलर लेनचा बॉल होता, शफल झाले ऑफ स्टंपवर अगोदरच आणि त्या फुलर लेनच्या बॉलचा फायदा उचलला तो फलंदाज किरण म्हात्रेने. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये इम्प्रोवाइज केलं. शेवटच्या मोमेंटला फुलर लेनच्या बॉलला फक्त दिशा दिली, बॉल गेला तो अगदी पाठीमागे फाईन मध्ये. 4 धावा, 22 धावा धावफलकावर आहे. खोणी टीमचे खरं तर डगआउट म्हणते की येऊ दे, जेवढ्या धावा याच्यात येऊ दे, आपण त्या वाचवण्याची नक्की प्रयत्न करूया आणि जिंकण्याचा आपण प्रयत्न करूया. त्यासाठी चाललेला अट्टास आपण पाहतोय. शेवटचे 5 चेंडू, पहिल्या 17चे शिल्लक आहेत. इथे फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. गोलंदाज कॅच ड्रॉप झालीये. एकच धाव, डायरेक्ट हिट. सिंगललाच मात्र इथे प्राधान्य दिलंय, दुसरीचा प्रयत्न नाही केलाय. 23 धावा धावफलकावर होत आहे. 23 रन्स. 4 चेंडू शिल्लक आहेत. बक्षीस पात्र फेरीसाठी सुरू असलेली लढाई आपण पाहतोय. कोणी विपक्ष पळसपे,
ओढ लागली आहे त्या क्रिस्टल ट्रॉफीची, ओढ लागली आहे त्या धमदार धनराशीची, त्या कॅश प्राइसची. आयुष गरत पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या बॉलवर सिंगल. इथे पुन्हा फटका फसलाय आणि इथे कॅच ड्रॉप. खर तर रिले कॅच झाला असता मात्र हो इथे काय घडतंय. 2 रन पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न करत असताना विकेट मिळाली मात्र हा कॅच पकडणं आवश्यक होतं. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. बाउन्स बॅक झाला चेंडू. भरपूर थंडी आपण पाहतोय. चेंडू खरं तर क्षेत्ररक्षणाला लागतही असणार, इतकी प्रचंड प्रमाणात थंडी. 20 डिग्री सेल्सिअस सध्या आपण पाहतोय तापमान आहे. धावसंख्या 25 ला 7. नवीन फलंदाज अजय जो की असेल नॉन स्ट्रायकला. राकेश आहे. राकेश 4 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केलेत आणि 9 धावांवर तो खेळतोय. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. मात्र आयुष गरत आता शेवटचे 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय. हो जबरदस्त बॉल, जबरदस्त बॉल. परफेक्ट लाईन, ऍक्युरसी तुम्ही पहा, अचूकता पहा या चेंडूतली. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 25 झाल्यात. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक सन्मानजनक धावसंख्या तर असायला हवी जिथे कुठेतरी फाईट करता येईल. फुल टॉस बॉल होता, कनेक्ट नाही झालाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. मिडविकेट वरनं अगदी मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये येतो. इथे काय घडतंय. आशा सोडली होती खरं तर दोन्ही फलंदाजांनी आणि 2 धावा अगदी मिळाल्यात सहज पद्धतीने. 27 धावा. चला शेवटचा चेंडू आहे. एखादा चौकार षटकार आला, तिशी पार झाली तर मात्र सामन्यामध्ये मजा येणार आहे. कारण खोडी संघाच्या गोलंदाजांना विस्तूर चालणार नाही. प्रणय हर्षद ठुमरे स्ट्रायकर बॉलर, त्याचे 4 विकेट आलेत गेल्याच मॅच मध्ये. हॅट्रिक झाली आहे विकेटची. सामना करतोय राकेश. उचललाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे. बट बाउन्स बॉलवर येतोय स्क्वेअर लेग वरून. दुसरीचा प्रयत्न होतोय पूर्ण का. फलंदाज बाद होतोय. सिंगलच मिळणार. धावसंख्या जाऊन थांबली ती 28 वर आणि 29 धावांचं लक्ष इथे असणार आहे. ते अर्थातच मोरिया 11 पळसपेठ टीम समोर जर त्यांना बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल व्हायचंय. दुसऱ्या बाजूला खोणी त्या डिफेंड करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आम्ही या ठिकाणी थांबतोय. या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचक करण्याची सलग दुसऱ्या वर्षी संधी दिली त्याबद्दल आम्ही मिहिरा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मोरावे, त्याचबरोबर मयूर शेठ म्हात्रे आणि विशेष आभार किरण पाटील सर यांचा आम्ही व्यक्त करतो. आणि आम्ही या ठिकाणी थांबतो. उत्तरार्धासाठी आवाज आपल्याला ऐकायला मिळेल तो अर्थातच मनोहर म्हात्रे सरांचा. थँक्यू. हॅलो, धन्यवाद युवराज माली. आपण त्यांना देखील सन्मानित करू. मी विनंती करीन आमच्या मयूरदादा म्हात्रे आणि मिहिरा स्पोर्ट मोरावी आयोजित गावदेवी ट्रॉफी 2025 आपण आलात. या पहिल्या रात्रीमध्ये खूप सुंदर आपला आवाज ऐकला. सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं आपण सन्मानित करूया. तर आमच्या अमित पाटील यांना विनंती करतो की आपण युवराज माली यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. तर आपण अमितदादा पाटील यांच्या शुभास्ते त्यांना माईची शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन युवराज माली यांना आपण सन्मानित करतो, ज्यांनी या पहिल्या रात्रीमध्ये खूप सुंदर समालोचन केलं. थंडीचा देखील गारवा आपण पाहता. या क्रीडांगणावरती, लांगेश्वर क्रीडांगणावरती साकार देणारी स्पर्धा आपण पाहता. गावदेवी ट्रॉफी 2025. तर युवराज माली यांना आपण सन्मानित केला. 29 धावेचा टार्गेट सेट करायचं या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आपण पाहिलं तर एका साईडला श्री गणेश
राशी 11 कोडी या संघाने पहिल्या सत्रामध्ये 28 धावसंख्या उभारल्या आणि मोरिया 11 पलसपे या संघाला मात्र आता विचार केला तर 29 धावेचा टार्गेट सेट करायचा आहे. एका ट्रॉफीचा सवाल आहे या मॅच मध्ये दोन्ही संघांसाठी, कारण सुपर 5 चा प्रवास गाठायचा आहे. या मॅच मध्ये जो जिंकेल तो नक्कीच सुपर 5 मध्ये क्वालिफाय होईल आणि अंतिम मेगा फिनालेच्या रात्रीमध्ये आपल्याला तो संघ खेळताना पाहायला मिळेल. फार महत्वाची, फार इम्पॉर्टंट मॅच आहे. 29 धावसंख्या डिफेंड केल्या जातील की पूर्ण केल्या जातील, येणारा उतार सांगेल आपल्याला. तत्पूर्वी मात्र पलसपे संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सिद्धांत मात्रे आणि त्याच्या साथीला राहुल बैकर हे दोन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये जातील. 29 धावेचा टार्गेट सेट करायचा या मॅच मध्ये. अच्छा, या पहिल्या रजनीमधली आपण पाहिला तर विचार केला तर रात्रीमधली ही शेवटची मॅच आणि शेवटची इनिंग. गोलंदाज श्री गणेश राशी 11 संघाचा मात्र हर्षद टोंबरे ज्याने 2 मॅच मध्ये लगातार आपण पाहिला कर्णधाराची भूमिका बजावली आणि त्यानंतर 2 सामना बेर ठरला होता. तर महत्वपूर्ण मॅच आहे. एका साईडला अगोदरच्या मॅचचा हिरो आपण पाहू शकाल सिद्धांत मात्रे आणि त्याच्या साथीला राहुल बैकर हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. 29 धावेचा लक्ष्य पूर्ण करायचं आहे. जरी छोटा स्कोर असला तरी मात्र मॅच बनवावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. पण पाहिला तर दोन्ही संघांना एका ट्रॉफीचा सवाल आणि मात्र उतार द्यायला होते सुरुवात. गोलंदाज हर्षद टोंबरे, सामोरे मात्र फलंदाज सिद्धांत मात्रे. पहिला चेंडू, चांगला फटका आपण पाहू शकाल इथे सजवला जातो. एका धावेने खातं ओपन झालंय मोरिया 11 पलसपे संघाचं. फलंदाज सिद्धांत मात्रे जिथे 29 धावेचा टार्गेट या मॅच मध्ये पूर्ण करायचा जिंकण्यासाठी. एकवीरा इव्हेंटच्या लाईव्हच्या माध्यमातून ही घर बसल्या आमचे लाडके प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेताना आपण पाहता. सर्वांचं मनपूर्वक आभार. मिहिरा स्पोर्ट आयोजित गावदेवी ट्रॉफी 2025 षटकातील पुढचा चेंडू. राहुल बैकरचा हा फटका काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये गोळीच्या रफ्तार मध्ये जाईल. सीमा रेषा पलीकडे 4 धावेसाठी चौकार आला आणि त्यानंतर मात्र आपण टाळ्यांचा देखील आवाज ऐकला. खेळाडू कक्षामधून मोरिया 11 पलसपे संघाची धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या 5 या आकड्यावरती पोहोचली. 29 धावेचा लक्ष्य, मॅच बनवावी लागेल, प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये आपल्याला जर जिंकायचं आहे तर. लोवर बोलता चेंडू लाजवाब, पुन्हा एकदा मात्र मिड विकेटच्या रिजन मध्ये बॅक टू बॅक दुसरा चौकार. फलंदाज राहुल बैकरच्या बॅट मधून आणखी एक मात्र चौकार आला आणि संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 9 या आकड्यावरती. 29 धावेचा टार्गेट या मॅच मध्ये पूर्ण करायचा. सुपर 5 चा प्रवास, एका ट्रॉफीचा सवाल, क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहता. भव्य दिव्य आयोजन. राहुलचं देखील कौतुक करावं लागेल. काय त्याच्या पाठमधून 2 चौकार आले सलग. हर्षद टोंबरे या गोलंदाजावरती मात्र प्रहार चढवलाय. षटकातील पुढचा चेंडू रिव्हर्स अटॅक करायचा होता, दांडी उडवल्या जातात आणि पहिला विकेटचं पदक. चांगला खेळ आपण पाहिला तर पण फलंदाज मात्र राहुल बैकर परंतु ज्याच्या बॅट मधून 2 चेंडूवरती 2 चौकार पाहिले होते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 1-9 या आकड्यावरती. वैयक्तिक पहिलं साबित तिसरा फलंदाज येतो राजू ठाणगे, ज्याने पहिलं षटक पहिल्या सत्रामध्ये चांगल्या प्रकारचं हाताळलं होतं. तब्बल 3 विकेट्स आणि 2 धावसंख्या दिल्या होत्या. सुरुवात चांगली दिली होती आपल्या संघाला. त्याच्यानंतर आपण पाहिला तर इथे देखील फलंदाज मात्र राहुल बैकर परंतु खेळाडू कक्षामध्ये. आता राजू ठाणगे येतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज हर्षद टोंबरे. एका साईडला विचार केला तर श्री गणेश खोडी आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये पलसपे मोरिया 11 ही लढत आपण पाहता. राजू ठाणगे म्हटलं तर या टेनिस क्रिकेट जगतामध्ये बराच मोठं नाव आहे, पण आज
या मोरावेच्या नागेश्वर क्रीडांगणावरती चांगलं खेळ करावा लागेल. लोवर बुलटा चेंडू एक्स्ट्रा कव्हर डीपच्या मध्ये आपण पाहिला तर चेंडू अडवलाय. चांगला चेंडू आला. हर्षद टोपऱ्याचा मात्र कुठेतरी विकेट आला. त्यानंतर डॉट चेंडू आला. 5 चेंडू बेकलेत आणि या षटकातील हा शेवटचा चेंडू अंतिमची डिलिव्हरी. 29 धाबेचा पल्ला या मॅच मध्ये गाठायचा आहे जिंकण्यासाठी. शेवटचा चेंडू येथे स्वतःच्या फॉलो मध्ये पकडला हर्षदने. फेकी अचूक येतोय आणि एक धाव कंप्लीट झाली. एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. दुसऱ्या सत्रामध्ये मोरिया 11 प्लस पे संघ फलंदाजी करताना तब्बल 1-10 या आकड्यावरती. आणि आम्ही विचार केला समीकरणाचा येणारे चेंडू 18 आणि या मॅच मध्ये अद्याप जिंकण्यासाठी 19 धावेची आवश्यकता. अद्याप सामना बॅलेन्स आहे आपण जर विचार केला तर. कारण 18 चेंडू 19 धावेची आवश्यकता. सुपर 5 चा प्रवास आपण पाहिला तर घड्याळामध्ये वाजलेत रात्रीचे 2:30 झालीत. 2:30 वाजलेत आणि त्यानंतर आपण पाहिला तर फार महत्वाचा हा सामना आहे. या मॅच मध्ये दोन्ही संघांना जिंकणं हे गरजेचं आहे. एक संघ नक्की जिंकणार आहे परंतु येणारा वेळ काल ठरवेल कोणता संघ सुपर 5 चा प्रवास करेल. मयुरदादा मात्रे आमची मिहिरा स्पोर्ट सर्व टीम सातत्याने आपण पाहिलं तर जे बरीच मेहनत केली या स्पर्धेला. पर्व 3 एक दिमागदार आयोजन आणि त्यानंतर आपण हा सोहळा पाहता. येणारे मात्र या मॅच मध्ये समीकरण उरला या 18 चेंडू 19 धावेची आवश्यकता. ओव्हर क्रमांक 2 पेकण्यासाठी श्री गणेश राशी 11 कोणी संघाच्या वतीने गोलंदाज अजय येतोय. बॅटर आपण फलंदाज राजू ठाणकेला पाहता. सुरेख चेंडू लाईन चांगली होती. फलंदाजची बॅट अगोदर पेरली. हा चेंडू डॉट जाईल. अशा प्रकारचे डॉट चेंडू निर्धाव पद्धतीचे चेंडू येणं गरजेचं आहे कोणी संघाला. कारण समीकरण बदललं. येणारे 17 चेंडू या मॅच मध्ये 19 धावेची आवश्यकता. मॅच गरम होईल का? जरी थंडी वातावरण असला तरी मॅच गरम करावी लागेल. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू एका साईडला मात्र राजू ठाणके हा फलंदाज आहे. आताचा चेंडू आपण पाहिला तर आडव्या पट्ट्याने केलाय. त्यानंतर मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येईल. चेंडूला उचलीपैकी पर्यंत 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघ पुढे जातोय. तो मोरिया 11 प्लस पे संघाची धावसंख्या 1-12 घरामध्ये 1-12 धावसंख्या. आता मात्र मॅच समीकरण उरलं या 16 चेंडू 17 धावेची आवश्यकता. 16 चेंडू 17 धावा. गोलंदाज अजय. सामोरे फलंदाज राजू ढाणगे. आताचा चेंडू मात्र स्वतःच्या इथे मात्र इथे पुश करायचा होता. यष्टेक्षकांनी चेंडूला पकडला. हा चेंडू मात्र निर्धाव जातोय. आता समीकरण बदललं. या मॅच मध्ये आता येणारे 15 चेंडू 17 धावा. 15 चेंडू 17 धावा. 17 धावा 15 चेंडू कराव्या लागतील या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. मोरिया 11 प्लस पे संघाला 29 धावेचा टार्गेट आहे. परंतु जरी लो स्कोर असला तरी या मॅच आहे. टेनिस क्रिकेट आपण सातत्याने पाहिलाय. अनेक वेळा असे सामने होताना देखील बनवावे लागतील. एका साईडला मात्र कोणी संघाला गोलंदाज अजय गोलच्या मार्कवर. राजू डाणगेचा हा फटका लॉकॉच्या रेझर मध्ये टिपला झेल. आणखी एक मोठा झटका मिळेल मात्र मोरिया 11 प्लस पे संघाला. कारण इथे पाहिला तर आता संघाची धावसंख्या आहे ती 2 तब्बल 12 या आकड्यावरती. आणि आता समीकरण बदललं. येणारे चेंडू 14 या मॅच मध्ये 17 धावेची आवश्यकता. 14 चेंडू 17 धावा. समीकरण उरलंय कारण एका ट्रॉफीचा सवाल आहे या दोन्ही संघासाठी. राजू डाणगे एक मोठा खेळाडू नाराज होतोय. खेळाडू कक्षामध्ये परतला जातोय. नवीन फलंदाज मोरिया 11 प्लस पे संघाचा मात्र मैदानाच्या आतमध्ये स्मिथ पवार जातोय. सिद्धांत मात्रे नाष्टकवरती फलंदाज थांबलाय. अगोदरच्या बाचा हिरो ठरला होता मोरिया 11 प्लस पे संघाचा. कारण इथे आपण पाहिला बॉस फायटर ओवळे या संघापुढे प्रणय आपण पाहिला तर
नक्की 60 धावेचा टार्गेट होता आणि तो टार्गेट सेट केला होता. चांगल्या पद्धतीची त्याची बॅट रिंगली होती. पण त्याचा नवीन फलंदाज स्मिथ पवार येतोय. एका साईडला गोलंदाज अजयच्या षटकातील पुढचा चेंडू. इथे आणखी एक विकेट सुरेख. इथे आपण पाहिला तर लाजवाब इथे गोलंदाजी होते मात्र कोणी संघाची. आणखी झटका मिळेल मोरया 11 पलसपे संघाला. काय मॅचला रंग देईल. नक्की जरी गुलाबी थंडी असली, जरी गुलाबी इथे हवा असली थंडीची, परंतु मात्र इथे गरम गरम वातावरण चाललंय मैदानाच्या आतमध्ये. कारण समीकरण उरलंय. येणारे चेंडू 13 आणि आता 17 धावेची आवश्यकता. बॅटला आपण पाहिला तर चेंडू अधलून मात्र यष्ट्यांवरती हा चेंडू उद्ध्वस्त केल्या आणि आणखी एक झटका मिळाला. 13 चेंडू 17 धावा, 17 धावा 13 चेंडू. सामना बॅलेन्स आहे. कोणी जिंकलेला नाही कारण शर्यत अद्याप संपलेली नाही आहे. या मॅच मध्ये आता कोण जिंकेल एका साईडला विचार केला तर मोरया 11 पलसपे की त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपण पाहिला श्री गणेश राशी 11 खोडी. नक्कीच कल्याण बदलापूरवरून हा संघ बिलॉज झालाय. आपण पाहिला तर सातत्याने आमच्या या ओलवेनोड विभागामध्ये मोराबे गावामध्ये बिहिरा स्पोर्ट आयोजित गावदेवी ट्रॉफी 2025 आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपण पाहिला तर पलसपे संघ हा देखील पनवेल तालुक्यातील संघ आहे. बिग फॅट रंगेल, बॅटर रंगेल मैदानाच्या आतमध्ये. कारण आता सध्या समीकरण उरलंय 13 चेंडू 17 धावा. नवीन फलंदाज जयेश हातमोडे येतोय. या षटकातील हा शेवटचा चेंडू, अंतिमची डिलिव्हरी. चांगला कट केलाय. थर्डमॅन रिजन मध्ये येईल. गोळीच्या रफ्तार मध्ये सीमा रेषा पलीकडे 4 धावेसाठी चौकार. आता सामना पुन्हा एकदा फिरला. येणारे चेंडू 12 आणि या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी आवश्यकता उरली ती मोरया 11 पलसपे संघाला 13 धावेची आवश्यकता. 12 चेंडू 13 धावा. काय मात्र ते फलंदाज जयेश हातमोडे मात्र थर्डमॅन रिजन मध्ये फटका सजवला. 12 चेंडू 13 धावेची आवश्यकता उरली. या मॅच मध्ये समीकरण येऊन ठेवलाय. बारा चेंडू 13 धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये मोरया 11 पलसपे या संघाला. जयेश हातमोडे आणि सलामी वीर सिद्धांत मात्रे. ओव्हर क्रमांक 3 फेकण्यासाठी येतोय मात्र श्री गणेश राशी 11 खोडी संघाचा गोलंदाज सरफराज. स्ट्राईक वरती सिद्धांत मात्रे अगोदरचा हिरो मॅन ऑफ द मॅच आपण पाहता, ज्याने मात्र लाजवाब त्याच्या बॅट मधून अगोदरच्या मॅच मध्ये पटके आले होते. 12 चेंडू 13 धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये. ते पॅडल करायचा प्रयत्न होता फलंदाजचा. हा चेंडू मात्र डॉट येतो, यष्टाच्या वरून जातोय. आता मात्र समीकरण बदललं. येणारे चेंडू 11 आणि 13 धावेची आवश्यकता. 11 चेंडू 13 धावेची आवश्यकता उरली या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. श्री गणेश राशी 11 खोडी आणि एका साईडला मात्र मोरया 11 पलसपे. गोलंदाज सरफराज षटकातील पुढचा चेंडू फेकेल. चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये निवडलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवला जातोय. तत्पूर्वी इथे पाहता पाहता 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या आणि 2 धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 3 बाद 18च्या घरामध्ये. समीकरण बदललं. आता येणारे चेंडू उरले 10 आणि 11 धावेची आवश्यकता. 10 चेंडू 11 धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये जिंकण्यासाठी मोरया 11 पलसपे संघाला. एका साईडला आपण पाहिला तर मात्र श्री गणेश खोडी संघ खेळतोय. त्या पद्धतीने फटका सजवलाय. लॉंग ऑफ मध्ये मात्र चेंडू अडवला जाईल. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक बंबल होतोय आणि पाहता पाहता 2 धावसंख्या कंप्लीट होतात आणि या 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचला तब्बल 20 या आकड्यावरती. आता समीकरण उरलंय. येणारे चेंडू 9 आणि 9 धावेची आवश्यकता. 9 चेंडू 9 धावा कराव्या लागतील मोरया 11 पलसपे संघाला. एका साईडला मात्र खोडी. ही क्रिस्टल ट्रॉफी आहे. आज आपण पाहिलं तर पहिली रात्र या स्पर्धेची आणि पहिल्या रात्रीमध्ये कोणता संघ सुपर 5चा प्रवास गाठेल, सुपर 5 मध्ये मात्र पोहोचेल. चांगला चौपराक दिलाय. लाजवाब फटका
सीमा रेषा पलीकडे जाईल. वन बाउन्स लंगॉपच्या वरून हाय अँड हँडसम चौकार. आता मॅच मात्र फिरलेले आहे, कारण आता समीकरण उरलंय. येणारे चेंडू 8 आणि 5 धाबेची आवश्यकता. नक्कीच प्रणय आज पलसपे संघाने देखील चांगला खेळ केला. एका साईडला कोणी संघाने देखील चांगला खेळ केला. तो मॅच मध्ये जो जिंकेल तो पुढे जाईल, कारण जो जीता वो बनता है सिकंदर. आता मात्र येणारे 8 चेंडू आणि 5 धाबेची आवश्यकता उरली. सिद्धार्थ मात्रे आडव्या पटाने खेळण्याचा प्रयत्न झाला. काऊ कॉर्नरच्या रीजन मध्ये चेंडूची अडवणूक होईल. एकदम कम्प्लीट झाली. एखाद्यावर समाधान मानलंय सिद्धांतने. आता मात्र 4 धाबेची आवश्यकता उरली. येणारे चेंडू उरले तर 7 आणि 4 धाबेची आवश्यकता. स्ट्राईक वरती जयेश आतमोडे येतोय. गोलंदाज सरफराज त्याच्या षटकात देईल शेवटचा चेंडू. 4 धाबेची आवश्यकता उरली या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. त्या पद्धतीने इथे पाहिला तर एक धाव कंप्लीट झाली. लंगॉपचा क्षेत्ररक्षक येईल आणि त्यानंतर एकच धाव मिळेल. येणारे चेंडू 6 आणि मॅच मध्ये आता 3 धावेची आवश्यकता उरली. सामना अद्यापही मात्र बॅलन्स आहे. 6 चेंडू 3 धावेची आवश्यकता आहे. मोरिया 11 पळसवे. एका साईडला पाहिला तर श्री गणेश राशी 11 खोडी. ही लढत आपण पाहता. शेवटचे 6 चेंडू आणि या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी 3 धावेची आवश्यकता. सहा चेंडू 3 धाबा 6 चेंडू मध्ये कराव्या लागतील. रात्रीचे 2:41 झाली आणि नक्कीच ही रात्र कुणाला गोड जाईल आणि रात्रभर कुणाला झोप येणार नाही. तर फार महत्वाची मॅच. शेवटचा गोलंदाज येतोय हेमंत ठोंबरे आणि येतोय फलंदाज आपण पाहिला तर सिद्धांत म्हात्रे आणि त्याच्या साथीला फलंदाज जयेश हातमोडे. स्ट्राईक वरती जयेश आहे. 6 चेंडू 3 धावा. इथे मात्र सुपर 5 मध्ये प्रवेश केला. मोरिया 11 पळसपे संघाने सुपर 5 चा प्रवेश केला. पण 2 प्रेक्षक आनंदात इथे मात्र जल्लोष करतात. हार्डलक टीम श्री गणेश राशी 11 खोडी. आपण या स्पर्धेमध्ये आलात, बऱ्याच लांबून आलात आणि या स्पर्धेतून आपण बाहेर होतात. आपल्याला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅन ऑफ द मॅच हिरो या मॅचचा हिरो